न साखर न गूळ, ड्रायफ्रुट्स पासून केलेला लाडू, खारीक पाव किलो, खोबरं पाव किलो घेऊन काप करून मिक्सरमध्ये पावडर काढून घेऊन छान हलकं असं भाजून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये टरबूजाच्या बिया, खरबुजाच्या बिया, भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफूलच्या बिया हे सर्व टाकून हलकेसे भाजून घेऊ। बदामाचे काप पण भाजून घेऊया, अक्रोड व काजूचे काप पण भाजून घेऊया। हे सर्व ड्राय रोस्ट करून घेऊया। यानंतर आपण एक मोठा चमच्याने तूप टाकून घेऊया व थोडेसे डिंक घेऊन त्याची बारीक मिक्सरमध्ये पावडर करून घेऊन ते पावडर या पद्धतीनं तळून बाजूला करून घेऊया। याच उरलेल्या तुपामध्ये मनुके, काळे मनुके व लाल मनुके टाकून तळून घेऊया व पिस्ता काप पण टाकून फ्राय करून घेऊया। हे सर्व जिन्नस एकत्र एका भांड्यात घेऊया व बाकी जे आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेतले होते ते आपण मिक्सरमध्ये पावडर करून घेऊन यामध्ये टाकून मिक्स करून घेऊया व हलक्या हाताने लाडू बांधून घेऊया। छान असे प्रोटीन लाडू तयार आहे।